श्री डॉक्टर सुरेश भाऊ दगडू खाडे हे 281 मिरज अनुसूचित जाती जिल्हा सांगली येथून आमदार म्हणून 2019ला निवडून आलेले आहेत. त्यांचा जन्म 1 जून 1958ला पेठ तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे झाला आणि ते वेल्डिंग डिप्लोमा सिल्वर मेडल अभियांत्रिकीमध्ये त्यांनी केलेलं आहे. तसंच दिल्ली श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय कोलंबो युनिव्हर्सिटीने उत्कृष्ट समाजसेवेबद्दल पदवी प्रदान केलेली. त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा येतात. तसेच ते विवाहित असून पत्नी श्रीमती सुमन या त्यांच्या पत्नी आहेत आणि एकूण त्यांना 2 मुलगे आहेत. शेती व उद्योग हा त्यांचा व्यवसाय असून भारतीय जनता पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत. 281 मिरज अनुसूचित जाती जिल्हा सांगली यामधून ते 2019ला विधानसभेवर निवडून आले आहेत. दास बहुउद्देशीय शिक्षण संस्था या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष असून या संस्थेमार्फत मिरज येथे आमदार सुरेश भाऊ खाडे इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केलं. त्यांनी IAS व IPS विद्यार्थ्यांना पुस्तके व आर्थिक मदत त्यांनी केलेली असून अनेक शैक्षणिक संस्थांना संगणक संच दिलेले आहेत. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचं ते वाटप करतात. साखर कारखान्याच्या माध्यमातून दुष्काळात चारा छावणी त्यांनी सुरू केली होती. अनेक गावात स्वखर्चाने बोरवेल बसवल्या, टँकरने पाणी पुरवठा केला. जत तालुक्यातील इंदिरा आवास योजनेमार्फत अपूर्ण घरांसाठी स्वखर्चाने साहित्य पुरवलं. शेत जवानाच्या कुटुंबांना अर्थसहाय्याद्वारे वैयक्तिक मदत केली. 2010 ते 2013 पर्यंत सांगली जिल्हा ग्रामीणचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर 2013 ते 2015 पर्यंत महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष होते भारतीय जनता पक्षाचे. त्यानंतर पूर परिस्थितीत पूरग्रस्तांना तसेच गरीब व निराधार महिलांना संसारोपयोगी त्यांनी साहित्य दिलं. दलितग्रस्तांना मदत केली. नैसर्गिक आपदग्रस्तांना मदत केली. दीन दलित व अपंगांना तसेच गरीब रुग्णांना औषधोपचारासाठी मदत केली. राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक असून जतच्या संस्थापक अध्यक्ष सुरेश भाऊ खाडे वाहतूक सहकारी संस्था जतचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत जिल्हा सांगली. त्यानंतर जत तालुका रहिवासी संघ मुंबईचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यानंतर सुरेश भाऊ खाडे नागरी सहकारी पतसंस्था मुंबई चे चेअरमन आहेत, संस्थापक चेअरमन. त्यानंतर 1999 ते 2030 जतच्या दुष्काळी भागाला म्हैसाळ योजनेच्या 6व्या टप्प्याचे कृष्णा नदीचे पाणी मिळावे म्हणून यासाठी त्यांनी अनेक वेळा मोर्चे, धरणे व आंदोलने केली आहेत. भूमी संपादनाबद्दल शेतकऱ्यांना भरपाई मिळवून दिली. रस्त्याचा बॅकलॉग भरून काढला. जत तालुक्याचे विभाजन करून नवीन उमटी तालुका करावा यासाठीचा आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले. आश्रमशाळा विकासासाठी प्रयत्न केलेले आहेत. जत येथे जागतिक बँकेच्या सहाय्याने उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न केले. जत तालुक्यातील अनेक शैक्षणिक संस्थांना व व्यायामशाळांना आर्थिक मदत दिली. मूकबधिर विद्यालयास मदत केली. ग्लुकोज मका प्रक्रिया सहकारी उद्योग उभारणीसाठी प्रयत्न केले. मिरज तालुक्याच्या दुष्काळी भागाला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मिरज तालुक्यात अनेक ठिकाणी समाज मंदिरे बांधली. अनेक मंदिरांच्या बांधकामासाठी मदत केली. बेळंकी येथील सिद्धेश्वर मंदिरात अन्नछत्र बांधून दिलं. तालुक्यात अनेक गावात बुद्ध मंदिरे उभी करून मिरज तालुक्यात रस्त्याचा अनुशेष भरून काढला. त्यानंतर बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी 15 कोटी निधी मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले. अनेक गावाच्या विकासासाठी भरीव निधी मिळवून दिला. त्यानंतर मिरज तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योगदान दिलं 2004 आणि 2009 पर्यंत. त्यानंतर 2009 ते 2014, त्यानंतर 2014 ते 2019 असे महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.
विधानसभेच्या अंदाज समिती, पंचायत राज समिती, अनुसूचित जाती कल्याण समिती व उपविधान समिती या समितीचं सदस्य म्हणूनही त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे. अनुसूचित जाती कल्याण समितीचे ते 2015 ते 2019ला प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि जून 2019 ते ऑक्टोबर 2019ला सामाजिक न्याय व मदत सहाय्य खात्याचे मंत्री होते आणि ऑक्टोबर 2019मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झालेली आहे. आता सिंगापूर, मलेशिया, नेपाळ इत्यादी देशांना त्यांनी अभ्यास दौरा केला असून त्यांना वाचण्याचा एक छंद आहे आणि समाजसेवा ते करत असतात. दास बंगला त्यांचं निवासस्थान दास बंगला, LIC कॉलनी, 100 फुटी रोड, विश्रामबाग, सांगली येथे त्यांचं निवासस्थान आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं 2019ला 281 मिरज या मतदारसंघामधून मतदान जे झालं ते 1,79,884 इतकं मतदान झालं. पैकी 96,369 इतकी मतं डॉक्टर सुरेश भाऊ दगडू खाडे यांना मिळाली. त्यानंतर श्री बाळासाहेब दत्तात्रय होनमोरे स्वाभिमानी पक्षाचे होते, यांना 65,971 मतं मिळाली आणि श्री नानासाहेब सदाशिव वाघमारे हे वंचित बहुजन आघाडीचे, यांना 8,902 मतं मिळाली. त्यानंतर नोटाला 2,792 मतं मिळाली आणि श्री सदाशिव खाडे हे जनता दल सेक्युलरचे होते, त्यांना 2,595 इतकी मतं मिळाली. आता 66,000 साधारण 30,000 मतांनी भारतीय जनता पक्षात ते जास्तपणे निवडून आले. परंतु एकंदरीत दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांच्या एकत्रित विरोधी मतदारसंघाचे जे मतं मिळाली त्यांच्या विरोधात जी मतं होती ती जवळजवळ सारख्या प्रमाणामध्येच होती. कारण भारतीय जनता पक्षाचे 97,000, त्यानंतर ती जी मतं मिळाली 65,000, स्वाभिमानी पक्षाचे 65,000, वंचित बहुजन आघाडीची 8,000, साधारण 9,000 आणि नोटाचे 2,000, त्यानंतर जनता दल सेक्युलरचे 2,500 अशी मतं त्यांच्या विरोधामध्ये होती. त्यामुळं या त्यांच्या विरोधी मतदानाची जरी बेरीज केली तरी एक अटीतटीची लढत, हे जर एकत्र आले तर अटीतटीची लढत होण्याची शक्यता अशी होती. परंतु हे मतदार विभागल्यामुळं त्यांना तसं काही करता आलेलं नाही आहे आणि मग ते या मताने ते निवडून आलेले. तर त्यांचं कार्य चांगलं आहे, सर्व व्यवस्थित आहे. परंतु भारताची जी महाराष्ट्राची जी एक राजकीय परिस्थिती जर आज विचारात घेतली तर एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये येते की राजकीय परिस्थिती विचारात घेतली तर आता भारतीय जनता पक्षापेक्षा इतर पक्षांना जी फाटाफूट झालेली आहे त्याच्यामधून कोणाला तिकीट मिळतं आणि कोण निवडून येतं हे सांगणं मुश्किल आहे. परंतु एक वस्तुस्थिती यामध्ये लक्षात येईल की जवळच्या सांगलीमध्ये अपक्ष लोकसभेला उमेदवार निवडून येतोय आणि दोन्ही पक्ष त्यामध्ये भाजप पडतोय आणि दुसरा तुमचा उभाटाचे जे उमेदवार होते ते पडतात. म्हणजे येथे काय घडेल हे काही नक्की सांगता येत नाही. तरी यावेळेस ही निवडणूक अटीतटीची होईल आणि परत हे सुरेश भाऊ निवडून येतात किंवा नाही हे काही नक्की आजही सांगता येणार नाही आहे. कारण राजकारण हे खूप बदललेलं आहे आणि हे बदललेल्या राजकारणाचा फायदा कोणाला कितपत मिळेल हे काही सांगता येत नाही. आमचा हा ATM न्यू वर्ल्ड चॅनल आम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रातील आमदार, खासदार किंवा राजकारणाच्या संदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या काही गोष्टी असतील त्या आपणासमोर नेहमी मांडत असतो. आमच्या या चॅनलला आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाहून येथून कोण निवडून येईल याविषयीच्या कॉमेंट आपल्या मित्रमंडळासहित करा शेअर करून आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. म्हणजे आम्हालाही समजेल की या मिरज मतदारसंघातून नक्की कोण निवडून येईल. तर या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.